जोडले जातील मायक्रोफोन वरती. व्हॉइस ऑफ दगडून कल्पित चिगुरे सर, थँक्यू सो मच. यस धन्यवाद त्या ठिकाणी अनिकेत चिरामध्ये. इथून आमचे टेक्निशियन आणि नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये एक जबरदस्त त्याचा अनोखा आपण पाहिला असे आमचे या ठिकाणी राहुल पठारी सरांचं देखील आगमन झालंय. इथून व्हायला घडायला अगदी 11:33 त्यांचं आगमन झालंय. काही कारणास्तव बाहेर होते, कारण की येत्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर एक उच्च पूर्वक आणि सक्षम गुणलेखक म्हणून सातत्यानं पाहिला गेला असे राहुलजी पठारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सप्तशुभना मी सरच्या हार्दिक स्वागत करेन आणि त्यांचं फरमाईश थोड्याच वेळात सुरू होईल आपल्या गाड्यांची. नक्कीच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, जास्त वेळ नका घेऊ प्लीज. वेळेला महत्त्व द्या, कारण की वेळ ही कधीच कुणाची गुलाम नसते आणि वेळेचं कोणी गुलाम नाही आहे हे सातत्याने आपण पाहिलं. इथून पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल, जिथे रुवान 11 ठाकूरपडा विपक्षामध्ये आपण पाहिला. त्या ठिकाणी जय हनुमान बादवे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. रुवान 11 ठाकूरपाडा संघ या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज योगेश आलाय. स्वप्नील अली करण ही सलामी जोडी. पहिलाच बॉल काय जबरदस्त. यस, फिंगर इज गॉन, अंपायर नाव. फलंदाज बाद. इथून पायचीच्या स्वरूपामध्ये LPW फलंदाज बाद झालाय. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. काय जबरदस्त योगेश या गोलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती गोल्डन टचचा शिकार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी स्वप्नीलला परतावा लागला बॅक टू द पवेलियन. काही जबरदस्त पूर्ण गोलंदाज पाहिला तर योगेशने चांगली गोलंदाजी योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला. चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये राहिला. यावेळेस मात्र बॅटची एज राहिली गेली. थर्ड बॅट रिजनला कार्पेटला रोल करत क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. इथून चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला.
आणि चांगलीपैकी बॅकअप चांगला इथून खराब बॅकअप पाहायला मिळतंय. इथून नक्कीच आपण पाहिलं तर 2 धाब्याने मात्र खातं ओपन झालंय. जिग्नेश पाटील त्या ठिकाणी नवीन बॅटर आपण पाहिला. वन डाऊन प्लेअरची भूमिका सातत्याने आपण पाहिला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव देखील आहे, कारण की अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि सातत्याने एक चांगली खेळी दर्शवत असताना यावेळी सॅक्रो द लाईन काही जबरदस्त लॉंग स्टॉप रिजन मध्ये वाईट +4 एकंदरीत 5 धाबा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि या 5 धाब्याने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. कुठेतरी डाऊन द लेगचा मारा आणि तो मात्र खराब राहायला गेला. इथून मात्र चेंडू सरळ निघून जाईल सी बारीक पार चौकाराकडे. इथून मात्र नक्कीच बॅटची एज जरूर राहिले होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त पहिल्याच आपण पहिलं चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये याही वेळेस काही जबरदस्त संपरिंग डिलिव्हरी मॅग्निफिसंट बॉलिंग. इथून मात्र नक्कीच योगेशने आतापर्यंत प्रभावित केला गोलंदाजीच्या जोरावरती. इथून मात्र नक्कीच मोठा प्रहार करायचा होता जरूर त्या ठिकाणी आणि इथून यस एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एकेरी धावेन आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये या P1 मधील आपण पाहिला तर चांगली अचूकरित्या गोलंदाजी एक नियंत्रित गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस नक्कीच कोलवर टप्प्याची लाईन नाही तितका चांगला छत्रक्षण पैकी झाली पण जरूर इथून मात्र बॅकअप जरूर आहे. एक षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि इथून एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून आपण पाहिलं एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. एका षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे प्रथम त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी जय हनुमान भादवे संघ पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. पहिलाच बॉल जरूर सरळ बॅटचा वापर आहे. क्षेत्ररक्षण पुढे झरझावलाय. इथून फंबल झाली. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. इथून इथून मात्र नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. यस इथून विनंती असेल किरईपाडा संघाला आपली प्रवेश फी लवकरात लवकर जमा करा. यावेळेस मात्र खराब चेंडू. यावेळेस यष्टीरक्षक बीट होत आहेत. इथून चेंडू लॉंग स्टॉपला क्लिअर करेल सी मारेखा पार. चौकार आलाय. नशिबाचा चौकार. वाईट +4.
धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र नक्कीच खराब गोलंदाजी करत असताना जिथून मात्र पहिला तर पंजा पाहायला मिळाला आणि तिथून एक्स्ट्रा धाबा त्या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज रोहित. यावेळेस मात्र नक्कीच चांगला फटका जरूर आहे, चांगलं शॉट सिलेक्शन आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाब परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेड धावफलक जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. संत क्रिकेट जिथून सुरुवात राहिली होती पण पहिलं षटक जिथून योगेश हाताळत होता आणि तिथून देखील थोडंसं खराब चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी हाताळली होती, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल का? यावेळेस मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली जाते, तितकंच चांगला मात्र त्याच्यावरती आक्रमकता फलंदाजी देखील दर्शवली जाते आणि इथून एकच धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 रन ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र काही जबरदस्त चेंडूला सरळ पाठवलाय वॅकेंट एरियाला क्लिअर करणारा आलाय सी मारेखा पार. षटकार 6. धन्यवाद, धन्यवाद. आणि नक्कीच या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून पाहिला तर या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील आणि पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक असेल. यावेळी फलंदाज बाद क्लीन बोल्डच्या माध्यमातून जिग्नेश पाटील बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद, थँक्यू. स्पीडअप करा, थोडीशी गाई करा मित्रांनो. इथून आपण पहिला तर 10 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं परिपूर्ण करायची आहे, त्याची नोंद असू द्या. इथून जास्त वेळेची दरेंगाई न करता लगेचच थोडीशी गाई करा प्लीज मित्रांनो. इथून तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यावेळेस नक्कीच योगेश पाहायला मिळतोय. दुसरा स्पेल असेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा लवर खाली राहिला होता डीप मध्ये, जरूर त्या ठिकाणी पडल्यानंतर इथून नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. 26 रन ऑन द बोर्ड, 26 धाबा धावफलकावरती. यावेळेस नक्कीच काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. इथून मात्र प्लेट अँड बिस डॉट बॉल निरुत्तर केलं फलंदाज झाला. अपराज त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज तितकाच योगेश चांगली गोलंदाजी हाताळत असताना अगदी दुसरा स्पेल जरूर हाताळत असताना चांगली गोलंदाजी हाताळतोय. तितकंच चांगला ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. इथून नक्कीच काही जबरदस्त त्या ठिकाणी खेळी एक संयमी खेळी करत असताना जिथून तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील.
पुढील बॉल पुन्हा एकदा योगेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न उडवलाय जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला प्रयत्न जरूर दर्शवले झेल हा मात्र धरतीला दान केला गेला आणि नक्की 2 धावा परिपूर्ण केल्या जातील नक्कीच जीवनदान त्या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती 29 रन ऑन द बोर्ड 29 धावा धावफलकावरती अजूनही आपण पहिला 2 चेंडूंचा खेळ शेष असेल तिसऱ्या षटकातील तो या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहिलं जाईल या तिसऱ्या षटकामध्ये उडवलाय जरूर चेंडू होता पुण्यातला त्याला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑनला क्लिअर करेल सी मारेगा पार षटकार 6 इथून मात्र काही जबरदस्त त्या ठिकाणी षटकार आलाय यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची आहे जरूर तितका चांगला बॅकअप आणि नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती 36 रन 3 षटकाची झाली समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीखेरीज आपण पाहिला धावफलक 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय गोलंदाज त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा विराज त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल स्लोवर चेंडू हाताळला जरूर इथून डॉट बॉलची सांगता राहिली गेली इथून चांगली सुरुवात म्हणता येईल 4थं षटक आहे प्रगती पथावर आपण पहिला धावफलक 36 आकड्यावरती स्थिर आहे एक चांगली गोलंदाजी विराज गोवारी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती इथून पहिलाच बॉल अचूकरित्या हाताळला गेला जरूर इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस खराब चेंडू वेकेंड एरियाला सरळ क्लिअर करेल सी मारिखा पार चौकार 4 धन्यवाद जबरदस्त या ठिकाणी खराब चेंडू होता आणि त्याच्यावरती पनिशमेंट केला गेला करणच्या बॅट मधून चौकार आलाय त्या ठिकाणी हो यावेळेस उडवलाय जरूर इथून क्षेत्ररक्षण नो चान्स फॉर द फिल्डर चेंडू सरळ क्लिअर करेल सी मारेगा पार चौकार 4 धन्यवाद थँक्यू काही जबरदस्त आक्रमण केलं जात आहे इथून विराज त्या ठिकाणी पाहायला बोलतोय बॉलिंग ट्रॅक वरती थोडस महागडे षटक हाताळला जरूर इथून चांगली फलंदाजी करत असताना करण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे जरूर इथून नक्कीच एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल धावफलक पाहिला तर 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 45 रन ऑन दी बोर्ड 45 धावा धावफलकावरती शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष असेल या 4थ्या षटकातील पुढील बॉल यावेळेस बोलावलाय जरूर चेंडूला डॉट बॉल पाहायला मिळतोय इथून पुनरागमन केलं गोलंदाजाने विराज काटेला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या चौथ्या षटकातील. यावेळेस नक्कीच फलंदाजापासून थोडासा लांब ठेवलाय, कारण की थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल बाउन्स पाहायला मिळालाय आणि इथून नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून 4 षटकाचे होते समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 45 आकड्यावरती. 45 रन ऑन दी बोर्ड, 45 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच इथून आपण पाहिलं तर जिथून टायमर सेट केलं होतं आपण 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची होती, इथून मात्र नक्कीच 3 मिनिटं या ठिकाणी शिल्लक ठेवली गेली. एक चांगलं कॉपरेट आणि नक्कीच स्पीडअप राहिला गेला त्या ठिकाणी. नक्कीच कौतुक करेन मी या ठिकाणी रुहान 11 ठाकूरपाडा संघाचं. डिसिप्लिन एक क्रिकेट हाताळला गेला त्यांच्या माध्यमातून. निशांत आलाय त्या ठिकाणी शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. कारण आहे त्या ठिकाणी यावेळेस आपण पाहिला जरूर फंबल जरूर झाले, एक धाब परिपूर्ण, पण तितकंच चांगलं लगेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून एकच धाब परिपूर्ण. 46 रन ऑन दी बोर्ड, 46 धावा. चला यानंतर आपण जे विजयी संघ आहेत मी विनंती करेन आपण यानंतर लॉट्स टाकणार आहोत. स्वामी समर्थ वेडी संघ कॅप्टन आणि जय हनुमान चटाळे, तदनंतर डोंगरीपाडा संघ कॅप्टन आणि तदनंतर स्मार्ट ग्रुप आणि चालू असलेल्या सामन्याचे दोन्ही 12वे प्रतिनिधी आपण लगेच लॉट्स टाकणार आहोत. यावेळेस मात्र नक्कीच प्लेट अँड बेस पाहायला मिळाला आहे. इथून नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाब स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. एक धाबड्यात धावफलक जाऊन पोहोचलाय 47 आकड्यावरती. इथून मात्र नक्कीच या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अजूनही शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष असेल या शेवटच्या आणि अंतिम षटकातील. यावेळी सोडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक झालाय का, पण इथून चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार. षटकार 6. इथून मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. षटकाराने काय जबरदस्त या ठिकाणी महत्वाचा षटकार असेल. या षटकाने धावफलक पहिला 53 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जरूर. चेंडूला पुन्हा एकदा लॉप केलाय. डीप मिड विकेटला क्लिअर करेल सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. आपण लॉट्स टाकतोय. या अगोदर रात्रीच आपण इनिंग ब्रेक नंतर सांगितलं होतं. जिथून हा विजयी संघाची जर चिठ्ठी असली, जिथून पहिला सामना असेल तो दुसरा खेळवला जाईल. इथून याची नोंद असू द्या.
पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीचा. विजय सिंग मात्र हा सामना दुसरा खेळवला जाईल. स्मार्ट ग्रुप. चला डोंगरीपाडा कॅप्टन आणि जय हनुमान चटाळे आपण या लगेच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. तसेच श्री स्वामी समर्थ वेडी यांना मात्र बाय. इथून बाय असेल चिमत्र लॉन्च टाकले होते त्यामध्ये सामना क्रमांक 1 आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना डोंगरीपाडा विपक्षामध्ये जय हनुमान चटाळे या दोन संघांदरम्यान पहिली लढत असेल. तर विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत स्मार्ट ग्रुप हा सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. तर स्वामी समर्थ वेडी संघाला इथून बाय मिळाली याची नोंद घ्या. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. इथून जय हनुमान चटाळे संघानं प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे आणि इथून क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करायची आहे इथून डोंगरीवाडा संघाला. आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. विराज आणि निशांत ही सलामीर जोडे दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. 60 धावांचं लक्ष हे समोर असेल. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी केली जाईल हे देखील पाहिलं जाईल. एका बाजूला पण पाहिलं तर जय हनुमान भादवे संघ आहे तर एका बाजूला रुहान 11 टागोरवाडा. जय हनुमान भादवे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा जमावल्या गेल्या आणि 60 धावांचं लक्ष रुहान 11 ठाकूरपाडा या संघासमोर ठेवलं गेलंय. विराज त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला निशांत. यस, पहिलाच बॉल पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती रन आलाय. इथून टायमर सेट केलाय. तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने जरूर त्या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळेल. इथून अतिरिक्त धावडे मात्र खातो पण झालाय ठाकूरपाडा संघाचा. उलटाच बॉल उडवलाय जरूर. इथून क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र नक्कीच वन बाउंड चेंडूला फील्ड केला गेला. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावडे धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिला षटक आहे पॉवर प्लेचा पण पहिला गोलंदाज करण त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. पहिलाच चेंडू कुठेतरी खराब हाताळला आणि तदनंतर अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं गेलं आणि योग्य पद्धतीने मात्र चेंडूला हाताळला गेला. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केला. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाय. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल आणि प्रत्येक धाव देखील महत्वाचा असेल कारण की इथून पहिला चांगले इरादे स्पष्ट करतोय. विराज देखील चांगली खेळी त्याच्याकडे आहे. त्या बाजूला पण पहिला निशांत हा देखील चांगला बॅटर म्हणून सातत्याने पाहिला जाता. पुढील बॉल करण. यावेळेस क्रॉस द लाईन सरळ चेंडू लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4.
इथून काही जबरदस्त चौकार आलाय. खराब चेंडू होता. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बेस्ट टाइम स्ट्रोक जरूर राहिला गेला. एक धाव परिपूर्ण क्षेत्ररक्षण पुढे सरसावला. मिड विकेट त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण तैनात. प्रत्येक एक धाव देखील सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते. इथून आपण पाहिलं तर 60 धावांचं लक्ष गाठायचं आहे रोहन 11 ठाकूरपाडा संघाला. आणि त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करत असताना संयमी खेळी करत असताना इथून चेंडू जरूर हवेत आहे, पण इथून सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. इथून वन बाउन्स चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार. 4-4-4. इथून मात्र हा महत्वाचा चौकार असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. काही जबरदस्त विराज त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतो. विराज काटेला काही जबरदस्त खेळी साकारत असताना जिथून जी सुरुवात साकारली गेली याच्यामध्ये काही शंका नाही. एक कौतुकास्पदी भूमिका निभावावी लागेल, कारण की या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य दोन फलंदाजाच्या माध्यमातून राहिलं गेलं. एक संयमी खेळी करत असताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मात्र ही फलंदाजी साकारत असताना या ठिकाणी दोन बॅटर, एका बाजूला निशांत तर एका बाजूला विराज. उडवलंय जरूर. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी इथून नो जज पाहायला मिळालाय. अतिथी देवो भव असा आशीर्वाद दिला गेलाय आणि नक्कीच जीवनदान पाहायला मिळालंय. इथून या महत्वाच्या 2 धाबा असतील आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस धावफलक पाहिला तर 51-5-15 आतापर्यंत प्रथम या ठिकाणी जिथून 60 धावांचा लक्ष गाठत असताना रोहन 11 ठाकूरपाडा बिनबाद 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून पाहिलं तर 15ची सरासरी जरूर गाठायची आहे. इथून आपण पाहिला तर इथून नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. एक षटकाचा संपुष्टात आपण धावफलक 15 आकड्यावर ते जाऊन पोहोचलाय. नवीन गोलंदाज प्रतीक आलाय. 15 मिनिटं अजूनही तुमच्याकडे आहे त्याची नोंद असू द्या. यावेळेस फुल टच बॉल उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. वन बाउंस चेंडूला फील्ड केला. थोडीसे फंबल झाले आणि इथून त्याच कारणास्तव 2 धावा परिपूर्ण केल्या जाते आणि प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू हे महत्वाचे असतील. थोडंसं प्रेशर जरूर कन्वर्ट करत असताना गोलंदाजावरती हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. 2 ट्रम्प कार्ड, 2 धुरंदार आणि 2 एवन जोडी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पुढील बॉल. येस यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद. क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र या चेंडूला आजमावलं गेलं आणि चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानं आदळलाय. फलंदाज बाद होताना निशांत बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद. थँक्यू. इथून नवीन फलंदाज योगेश आलाय. 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकाचा. इथून काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय, कारण की ह्या चेंडूसाठी तुम्हाला प्रचंड सराव आणि प्रचंड मेहनत देखील घ्यावी लागते, कारण की परफेक्ट योकर पडणे हा मात्र थोडंसं नक्की त्याच्यासाठी सराव असणं खूप गरजेचं असतं. इथून आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुढील बॉल. पावलांचा वापर जरूर केलाय त्या ठिकाणी. 30 सर्कलला क्षेत्ररक्षण आहे. पंबल झाली. एक धाव मिळाली आणि इथून पंबल जरूर झाली, पण इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून नक्कीच एकेरी धाबेने धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय
18 याकड्यावरती 18 रन ऑन दी बोर्ड. 18 धावा, 60 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून आपण पहिलं 60 याकड्यावरती पोहोचायचं देखील आहे. आतापर्यंत आपण पहिलं 18 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. खराब चेंडू उडवलाय जरूर. यावेळेस चेंडू बराच हवेत आहे, पण इथून मात्र गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना विराज बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी नक्कीच दगडू चायवाला यांचं देखील आगमन झालंय सप्त शुमणाने. सरशी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथून नवीन फलंदाज त्या ठिकाणी सचिन दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. गोलंदाज प्रतीक चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस पुन्हा एकदा आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, आणि या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती आपण पहिला किती धावा झोपेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून पाहिलं तर धावफलक 18 आकड्यावरती येत्या काळामध्ये शांत राहिला गेला. धावफलक यावेळेस वळवलाय. अचूक टप्प्यावरती बेधक मारा. कॉट बिहंडच्या माध्यमातून फलंदाज बाद. ही खेळाडू वृत्ती दर्शवली गेली, कारण की मी इथून बाद आहे. नक्कीच बॅट चेज लागली होती आणि फलंदाज बाद होताना सचिनला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून मात्र नक्कीच काही जबरदस्त प्रतीक या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली गेली. इथून मात्र सेट बॅटरला मात्र नक्की डकआउटच्या दिशेने पाठवलं गेलं. जिथून पहिला षटक आपण पाहिला होता, तिथून कुठेतरी चांगली सुरुवात राहिली होती. 15 धावा आल्या होत्या, आणि तदनंतर प्रतीक या गोलंदाजाने व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं. 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट त्याच्या नावावरती राहिले गेले. आणि नक्कीच शेवटचे अंतिम तुमच्याकडे 9.5 मिनिटं आहेत. याची नोंद असू द्या जय हनुमान बादवे संघ, कारण की तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. याची नोंद असू द्या. अपराजला मात्र प्रमोट केलं गेलं. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हे वेळेस थोडासा डाऊन द लेगचा मारा. वाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होईल. 19 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती. अपराज पुन्हा एकदा पुढील बॉल. पावलांचा वापर इथून जरूर स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावला जरूर. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. नक्कीच चांगली गोलंदाजी देखील अपराजच्या माध्यमातून राहिली जाते, कारण की अचूक टप्पा लाईन लेंथ मेंटेन करत इथून मात्र प्रत्येक चेंडू महत्वाचा आणि योग्य पद्धतीने हाताळला जातो आणि चांगली गोलंदाजी दर्शवली जाते. इथून पूर्णपणे थोडंसं मोठ्या फटक्यापासून थांबवलं गेलंय. इथून मात्र नक्कीच खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती, त्याच्यावरती नक्कीच आक्रमण केलं होतं, पण इथून एक सॉफ्ट हँडने जरूर एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एरके धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 21 याकड्यावरती 21 रन. यावेळेस काय जबरदस्त चांगला फटका जरूर आहे. इथून मात्र चेंडू थर्ड मॅन रिजनला सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार. चौकार 4.
इथून आपण पाहिलं तर धावफलक 4 फ्लाय होतील 25 आकड्यावरती 25 रन होते बोर्ड. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. येस, गुड जस्ट विकेट टेकन, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून अपराज काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस मात्र नक्कीच फुलरलेनचा चेंडू हाताळला गेला. इथून यावेळेस मात्र नक्कीच व्हाईट बॉल पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. यस, या ठिकाणी योगेश लढे सरांचं देखील शुभागमन झालंय. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. जरूर त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून नक्कीच आपण पहिला 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहिला तर 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावरती. इथून आपण पाहिलं तर शेवटचे अंतिम 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रत्येक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केला गेला. इथून पाहिलं तर 11 चेंडू आणि 32 ची गरज असेल. 11 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 11 चेंडू 32 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी बेस्ट टाइम स्ट्रोक पाहायला मिळतंय. नक्कीच यस, रेव्ही वाला या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. मी विनंती करेन थर्ड अंपायर यस, OUT आउट. यस, चिरागला मात्र परतावं लागेल. यावेळेस नक्कीच आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक दुसरा स्पेल आहे. इथून पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्या होत्या आणि ती चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस काय जबरदस्त संब्रेक डिलिव्हरी हाताळली गेली. डॉट बॉल. इथून नक्कीच पाहिलं तर इथून मैदान ओव्हर पाहायला मिळेल का हे देखील पाहिलं जाईल, कारण की जिथून चांगली गोलंदाजी हाताळतोय प्रत्येक
इथून आतापर्यंत 4 चेंडू डॉट बॉल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण आणि दुसऱ्या धावीचं एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. 29 रन ऑन दी बोर्ड. इथून येणारे चेंडू असतील 7 आणि 31 धावेची गरज असेल. सात चेंडू आणि 31 ची गरज. सात चेंडू आणि 31 ची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. तितकीच चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र नक्कीच एक त्या ठिकाणी धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 30 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण. इथून आपण पहिला प्रत्येक व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळलं. 2 षटक हाताळलं. त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्याच्या नावावरती राहिली आणि चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक हाताळले गेले आणि तो नक्कीच इथून शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जिग्नेश आलाय त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. जिग्नेश पाटील शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 30 धावेची आवश्यकता असेल रुवान 11 ठाकूरपाडा संघाला. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून शेवटच्या आणि अंतिम आपण पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडू 29 धावेची गरज असेल. 5 चेंडू 5 षटकार येतील का? पण इथून हे देखील नाही. इथून मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. इथून पाहिलं तर 4 चेंडू 28 ची गरज असेल. 4 चेंडू 28 ची गरज. यावेळेस नक्कीच आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. डॉट बॉल. इथून 3 चेंडू 28 ची गरज आहे. जबरला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जय हनुमान बादवे संघ मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. इथून पाहिला तर 3 चेंडू 28 ची गरज. अको टप्प्याची लेंथ लाईन जरूर याच्यावरती नक्कीच आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धाव फलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 33. अजूनही आपण पाहिला तर 2 चेंडू 27 ची गरज असेल. 2 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 27 धावा. उडवलाय जरूर चेंडूला. 2 क्षेत्ररक्षणच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण इथून मात्र नक्कीच विजयाचा त्या ठिकाणी श्री संपादित करत असताना पहिला शिक्का मुहूर्त करतोय. त्या ठिकाणी आपण जय हनुमान बादवे संघ कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डक टीम रुवान 11 ठाकूरपाडा संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार. इथून चला दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या, हस्तांदोलन करून घ्या. जरी इथून तुम्ही पराभूत झालात पण हे क्रिकेट